नमस्कार मित्रांनो, पल्लवीधारा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण अशा एका ऐतिहासिक आणि पवित्र वास्तूची माहिती घेणार आहोत, जिथे निसर्गाचे सौंदर्य आणि इतिहासाचे गांभीर्य यांचा एक अद्भुत संगम पाहायला मिळतो। रत्नागिरी जिल्ह्यातील कसबा संगमेश्वर हे असेच एक अत्यंत प्राचीन आणि ऐतिहासिक शिवमंदिर आहे। सह्याद्रीच्या कुशीत आणि शास्त्री, सोनवी व बाव नदी या 3 नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेलं हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून त्याच्या कणाकणात महाराष्ट्राचा एक ज्वलंत इतिहास दडलेला आहे। निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या या मंदिरात गेल्यावर मनाला एक वेगळीच शांतता, एक वेगळीच ऊर्जा मिळते। कसबा संगमेश्वर येथील हे प्राचीन शिवमंदिर प्रामुख्याने त्याच्या उत्कृष्ट हेमाडपंथी बांधणीसाठी ओळखले जाते। चालुक्य आणि शिलाहार घराण्यांच्या काळात या मंदिराची उभारणी झाली असल्याचा संदर्भ इतिहासात मिळतो। या परिसरात अनेक छोटी मोठी प्राचीन मंदिरे आहेत, ज्यापैकी कर्णेश्वर मंदिर सर्वात प्रसिद्ध आहे। काळ्या पाषाणात कोरलेले हे मंदिर सर्वात प्रसिद्ध आहे। इथे जाताच मन अगदी मोहून जाते। मंदिराचे मजबूत खांब, त्यावरील नाजूक कोरीव काम आणि गाभाऱ्यात विराजमान असलेले स्वयंभू शिवलिंग आपल्याला शेकडो वर्ष जुन्या प्राचीन कालखंडात घेऊन जाते। पांडवांनी अज्ञातवासात असताना या मंदिराची उभारणी केली, अशीही एक स्थानिक आख्यायिका या परिसराशी जोडलेली आहे। परंतु कसबा संगमेश्वरची ओळख फक्त या प्राचीन वास्तुपुरती मर्यादित नाही। याच मातीने महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात वेदनादायी आणि सर्वोच्च बलिदानाचा प्रसंग पाहिला। तो प्रसंग म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची अटक। 1 फेब्रुवारी 1689 हा तोच काळा दिवस होता। शंभूराजे कोकणातील काही कारभाराची विल्हेवाट लावण्यासाठी या कसबा संगमेश्वर मुक्कामी थांबले होते। याचवेळी मुघल सरदार मुकर्रब खानाने गनिमी काव्याने अचानक या गावावर छापा टाकला। मराठ्यांचे सैन्य कमी असूनही त्यांनी खानाच्या सैन्याला सडेतोड उत्तर दिले। पण दुर्दैवाने याच कसबा संगमेश्वरच्या भूमीवर शंभूराजे आणि त्यांचे मित्र कवी कलश यांना कैद करण्यात आले। हीच ती भूमी आहे जिने स्वराज्याच्या धाकल्या धन्याला शेवटचे मुक्त श्वास घेताना पाहिले। आज हे मंदिर आणि हा परिसर अतिशय शांत वाटत असला तरीही इथल्या हवेत आजही शंभूराजांच्या निष्ठेची आणि शौर्याची स्पंदने जाणवतात। दरवर्षी हजारो शिवभक्त आणि पर्यटक या मंदिराला भेट देतात। इथे आल्यावर केवळ एका प्राचीन शिवमंदिराचे दर्शन घडत नाही, तर स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या त्यागाची आणि संघर्षाची आठवणही ताजी होते। मित्रांनो, हे संगमेश्वर मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर आपल्या महाराष्ट्राच्या जाज्वल्य इतिहासाचे एक जिवंत स्मारक आहे। जर तुम्ही कोकणात रत्नागिरी किंवा चिपळूण दौऱ्यावर असाल तर या ऐतिहासिक कसबा संगमेश्वरला नक्की भेट द्या आणि आपल्या महान इतिहासाचे साक्षीदार व्हा। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आत्तापर्यंत पल्लवीधारा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, या मंदिराला जर कोणी तुमच्यापैकी भेट दिली असेल तर या मंदिराबद्दल तुम्हाला आणखी काय वाटते हे कमेंट्समध्ये नक्की कळवा। भेटूया पुढच्या भागात नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।